नमस्कार, मी आरती कुलकर्णी। बुलेटिनमध्ये आपण एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत। गडचिरोलीमध्ये दुर्घटना घडलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी सुरक्षा यंत्रणांवर मोठा हल्ला केला आणि यामध्ये 16 जवान शहीद झालेले आहेत। याबद्दलची माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच दिलेली आहे। 660 कमांडो आणि शीघ्र कृती दलाचे जवान हे गस्तीवर असताना हा स्फोट झालेला आहे। गडचिरोली मधला हा हल्ला आहे। माओवाद्यांनी सुरक्षा यंत्रणांवर हल्ला केला। 660 जवानांची गाडी आयईडीच्या मदतीने त्यांनी उडवलेली आहे आणि यामध्ये 16 जवान शहीद झाले अशी माहिती आता आपल्याला मिळते। पुलवामाच्या नंतर आपण पाहिलं गडचिरोली मधला हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला आहे। गडचिरोली मधल्या जांभूरखेडा गावाजवळ ही घटना घडली। आपण ही दृश्य बघतोय, गडचिरोली मधली आहेत आणि माओवाद्यांनी या हल्ल्यामध्ये 660 कमांडो आणि शीघ्र कृती दलाचे जवान गस्तीवर असताना इथे सापळा लावलेला होता। त्यांनी भूसुरुंग पेरले आणि आपण पाहतोय की ही जी गाडी आहे ज्यामधून शीघ्र कृती दलाचे जवान जात होते ती गाडी आयईडीच्या मदतीने उडवण्यात आलेली आहे आणि यामध्ये गाडीचे अक्षरशः तुकडे झाले। आणि त्याचबरोबर आपण पाहतोय दुसरीकडे सुद्धा एक घटना घडलेली होती। गाड्यांची जाळपोळ करण्यात आलेली होती। 30 गाड्यांची जाळपोळ करण्यात आलेली होती। ही दोन्ही दृश्य आपण बघतोय। कुरखेडा मधलं एक दृश्य आहे आणि एक घटना आहे ती गडचिरोली मधली। निवडणुकांचे 4 टप्पे झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी जवानांना लक्ष्य केलं आणि 16 जवान या स्फोटामध्ये शहीद झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर अशी ही बातमी आहे। माओवाद्यांनी पुन्हा एकदा गडचिरोलीला लक्ष्य केलं आणि 16 जवान शहीद झालेले आहेत। आपल्याला आठवत असेल की दंतेवाडामध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी असाच मोठा हल्ला माओवाद्यांचा झालेला होता। 30 वाहनांची जाळपोळ आणि त्याचबरोबर एक गाडी जवानांच्या गाडीमध्ये स्फोट करण्यात आला। भूसुरुंग पेरण्यात आलेले होते आणि जांभूरखेडा हा जो गडचिरोली मधला भाग आहे तिथे ही घटना घडलेली आहे। या आधी बातमी होती की हे जवान जे आहेत ते जखमी आहेत, पण आता मात्र सरकारी सूत्रांनी अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जवान या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत। 16 जण यामध्ये मृत्युमुखी पडले। यामध्ये 15 जवान आहेत आणि एक गाडीचा चालक असे 16 जण यामध्ये मृत्युमुखी पडले। गडचिरोलीमध्ये हा जो भीषण हल्ला माओवाद्यांनी घडवलेला आहे याबद्दल आम्ही सरकारी अधिकारी त्याबरोबरच जबाबदार मंत्र्यांशी सुद्धा बोलतो आहोत। महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी याबद्दल काय माहिती दिली ती बघूया। अतिशय निर्घृण प्रकार आहे आणि मी सांगेल आपल्याला की आता यापुढे कुठे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर आमच्या जवानांच्या जीवाशी खेळत असाल आणि इतक्या मोठ्या संख्येमध्ये जर आमचे जवान त्या ठिकाणी शहीद होत असतील तर इथे आता कुठेही माफी नाही मला असं वाटतं आणि याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल आणि अगदी कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। जी काय ताकद वापरायची असेल पोलीस दलाची ती आम्ही त्या ठिकाणी सगळ्याची वापरू, परंतु निश्चित या सगळ्या गोष्टींचा आता बिमोड करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। महाजन सर, घटनास्थळी नेमक्या आता काय घडामोडी घडतायत या संदर्भात तुमच्यापर्यंत काही अपडेट पोहोचलेत? नाही, अजून तर सगळं पोलीस दल वगैरे खूप गोंधळलेलं आहे। सगळ्या त्या ठिकाणी म्हणजे त्याच कामामध्ये लागलेला आहे। मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण अजून कोणी फोन त्या ठिकाणी उचलत नाही, त्या ठिकाणचे अधिकारी उचलत नाहीये। पण सगळ्यांची धावपळ त्या ठिकाणी चालली कारण एवढी मोठी अचानक अशी घटना घडल्यामुळे सगळेजण त्या ठिकाणी धावपळ करतायत। पण अजून माझ्याकडे फार अधिकृत माहिती नाही तशी काय झालं नेमकं काय झालं, पण तो निश्चित झालेली घटना ही खूप गंभीर आहे। आपण जर मी जे सगळं दूरदर्शनवर आपण सगळे चित्रकरण बघतोय त्यावरून किती गंभीर हा सगळा बॉम्बस्फोट होता, किती मोठा भयानक होता याची आपल्याला त्या ठिकाणी कल्पना येते आहे। म्हणून या ठिकाणी आता पुढे जी काय आवश्यक कारवाई जी कठोरात कठोर कारवाई आहे ती या ठिकाणी निश्चित शासनाकडून त्या ठिकाणी केली जाईल। हा भ्याड हल्ला आहे याचा कितीही निषेध केला तरी तो कमी आहे। एकीकडे आपण लोकशाहीचा उत्सवाचा पर्व साजरा करतोय। 2-2 तास लोक या लोकशाहीच्या रक्षणासाठी पवित्र मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी 2-2 तास लाईनीत उभे आहे। कोणी 80 वर्षाच्या वयाचा आहे, कोणी 92 वर्षाचा वयाचा आहे, कोणी दिव्यांग आहे आणि अशा प्रसंगी गडचिरोली सारख्या जिल्ह्यात
त्या ठिकाणच्या मतदारांनी, जनतेने या लोकशाहीच्या उत्सवामध्ये अतिशय हिमतीने भाग घेतला. त्या ठिकाणची निवडणूक शांततेने पार पाडली आणि याचं दुःख मला वाटतं की नक्षलवाद्यांना होतं की इतकी शांततेच्या माध्यमातून आपण भीती निर्माण केल्यानंतर सुद्धा लोक मतदान केंद्रापर्यंत पोहोचले, अतिशय दुर्गम भागात गेलेत, मतदान केलं, त्याचा राग त्यांच्या मनात होता. आणि असं दिसतं की त्या रागापोटी त्यांनी आता घटना घडवल्या आणि ही आपल्यासाठी भ्याड हल्ला आहे. आमचे साधारणतः जी माहिती आमच्यापर्यंत पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पोहोचली, एक गाडी चालक आणि 15 जवान हे शहीद झाले आणि ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मी स्वतः पोलीस महासंचालक साहेबांशी बोललो, मुख्यमंत्री मोदींशीही बोलणार आहे की हा इतका मोठा उत्सव देशात सुरू असताना नक्षल विचार, हा हुकुमशाहीचा लाल रंगाचा विचार जो पोहोचवण्याचा, या निमित्ताने हिंसेच्या मार्गाने पोहोचवण्याचा जो प्रयत्न होतो आहे तो कितीही निषेध केला तरी कमी आहे. आणि भविष्यात नक्षलवाद पूर्ण संपवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारला जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. महाराष्ट्रात नक्कीच पोलिसांचं याच्यात फार मोठं नुकसान आहे, यात काही शंकाच नाही. आता असं दिसतंय की प्राथमिक जी काही दृश्य दिसत आहेत त्याच्यावरून ते होता डांबरी सडक होती, परंतु त्या डांबरी सडकेच्या याच्यात जिथे पूल होता किंवा जिथे अशी मोरीसारखा जो खोल खड्डा होता त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी IED ठेवलेली होती, रस्ता तोडलेला होता आणि त्याच्यातून जेव्हा गाडी तिथे जायला लागली त्यावेळेला गाडीचा स्फोट झाला आणि गाडीतले जे काही जवान होते त्यातले काही लोक बहुतेक शहीद झालेले आहेत. अजून त्याच्या डिटेल्स काही आलेल्या नाहीयेत, परंतु थोडा थांबावं लागेल त्या डिटेल्ससाठी. हे नक्की खरंच आहे की त्या ठिकाणी असलेले जे काही नक्षलवादी आहेत ते आता डेस्परेट झालेले आहेत. आणखीन त्यांच्यावरती होणारे सगळ्या बाजूनी त्यांची जी काही कोंडी झालेली आहे त्या कोंडीमुळे ते जास्तीत जास्त पोलिसांचं कसं नुकसान होईल, त्यांच्यावरती कसे हल्ले करता येतील यासाठी प्रयत्न करतायत. त्याच्यावरती कठोर कारवाई करावीच लागेल. जनरली काय असतं की ज्यावेळेला रस्त्यावरनं गाडी जाणार असते त्याच्यापूर्वी आपण रोड ओपनिंग टीम्स पुढे पाठवलेले असतात आणि त्या सगळ्या खात्री करतात की रस्ता सुरक्षित आहे. परंतु हे आता प्राथमिक माहिती जी दिसते त्याच्यात असं दिसतंय की हे एका खासगी गाडीतून चाललेले होते आणि बहुतेक त्याची टीप ही नक्षली लोकांना मिळालेली असावी आणि त्यामुळे तिथे पूर्णपणे आयसोलेटेड असा भाग आहे त्या ठिकाणी त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे आणि गाडी उडवलेली आहे. आज आमची कुरखेडा पुराडा रोडवरून आमचे QRT दलम चाललं होतं आणि त्यांची ती नेहमीची ड्युटी होती. त्यांना पुढे काही ऑपरेशन्स करायचे होते वगैरे आणि हा अचानक त्यांनी माइंड ब्लास्ट केलेला आहे. त्यामध्ये आमचे सर्व मायक्रो डिटेल्स यायला आम्हाला थोडा वेळ लागेल, पण बरेचसे गंभीर झालेले आहेत लोक आणि यासाठी आम्ही आमचं रेस्क्यू ऑपरेशन करता आम्ही अधिक मनुष्यबळ तिकडे रवाना केलेला आहे. माहिती सध्याची प्राथमिक माहिती अशी की त्यामध्ये 15 जवान होते आणि एक खासगीचा होता, असे 16 लोक होते. पोलीस आमचे संपूर्ण तयारीत आहेत. हा त्यांचा अचानक केलेला भ्याड हल्ला आहे आणि तो अशा प्लेन जागी केलेला आहे की जिथे अपेक्षित नव्हतं, पण पोलीस पूर्ण तयारीत आहे आणि असे हल्ले भविष्यात होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि झाले चोख प्रत्युत्तर देऊ. आम्ही या ठिकाणी आम्ही आमचे सर्व लोक रवाना केलेले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन चालू होणार आहे आणि याच्यानंतर मी तुम्हाला डिटेल्स मी नंतरच देईल, कारण अशा गोष्टी घाई करण्यात अर्थ नसते, ताबडतोब डिटेल्स दिले जात नाहीत. विशेष महानिरीक्षक शरद शेलार यांनी या हल्ल्याबद्दल आपल्याला काय माहिती दिली आपण ऐकलं. गडचिरोलीमधल्या जांभूरखेडा भागामध्ये हा भीषण हल्ला माओवाद्यांनी केलेला आहे, हा भ्याड हल्ला आहे अशी प्रतिक्रिया सरकारच्या प्रतिनिधींनी दिली आहे आपल्याला. C60 कमांडो आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांवर हा हल्ला करण्यात आला आणि यामध्ये 15 जवान शहीद झाले. एक चालक जो होता या गाडीचा त्याचाही मृत्यू ओढवलेला आहे. हे सगळेजण खासगी गाडीतून जात असावेत असा अंदाज व्यक्त केला जातोय, पण गडचिरोलीमधल्या अतिशय दुर्गम भागामध्ये आयसोलेटेड भाग आहे आणि इथे माओवाद्यांनी भूसुरुंग पेरून ठेवलेले होते आणि यामध्ये हे जवान शहीद झालेले आहेत. आपल्याला आठवत असेल एप्रिल महिन्यातच 10 एप्रिलला दंतेवाडामध्ये असाच भीषण हल्ला माओवाद्यांनी केलेला होता आणि यामध्ये भाजपच्या नेत्यांना लक्ष करण्यात आलेलं होतं. भाजपचे आमदार आणि त्याबरोबरच 4 सुरक्षा कर्मचारी सुद्धा यामध्ये मृत्युमुखी पडलेले होते.
हा पूर्ण जर पट्टा आपण पाहिला, गडचिरोली त्याचबरोबर दंतेवाडा, बिहार या सगळ्या भागामध्ये माओवाद्यांचं वर्चस्व आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये हे माओवादी घातपात घडवून आणणार अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना सुद्धा होती. आपण याबद्दल बोलूया आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याशी. प्रवीण, गडचिरोलीला पुन्हा एकदा माओवाद्यांनी लक्ष केलेलं आहे. या सगळ्या माओवादग्रस्त भागामध्ये सध्या काय परिस्थिती होती आणि हा हल्ला झाला त्या ठिकाणी नेमकं कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं का? निवडणुका या परिसरात झाल्या पहिल्या टप्प्यामध्ये आणि नागरिकांनी 75% एवढं सर्वाधिक मतदान हे राज्यात गडचिरोलीत झालं. हा सगळा संदेश होता की नक्षलवाद्यांच्या कारवाया आम्हाला नको आहेत, आम्हाला लोकशाहीमध्ये विश्वास आहे. हा संदेश जेव्हा मिळत होता आणि गेल्या 2 वर्षामध्ये जवळपास 60 पेक्षाही जास्त नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं होतं आणि त्यापेक्षा बरोबर. प्रवीण, तू सांगतोस ते बरोबर आहे की मतदानाला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच या भागाला सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष करण्यात आलं. आपल्यासोबत महेश तिवारी आमचा प्रतिनिधी आहे. महेश, या घटनेबद्दल काय अपडेट आहे तुझ्याकडे? आरती, आपण जर बघितलं तर ही घटना खूप मोठी घटना घडलेली आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर माओवाद्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही घटना घडवली असं आपण म्हणू शकतो. कुरखेडा तालुक्यात माओवाद्यांनी आज मध्यरात्री काही वाहनं जाळली होती आणि ती वाहनं जाळत असताना माओवाद्यांनी एक पुढचं लक्ष समोर ठेवून ही घटना घडवल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कारण माओवाद्यांचा आतापर्यंतचा जो अनुभव आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर एखादी घटना माओवादी जेव्हा जाळपोळ किंवा इतर करतात तेव्हा त्या ठिकाणी पोलीस घटनास्थळी पोहोचतील हे माओवाद्यांना अपेक्षित असते. मात्र पोलीस तात्काळ पोहोचतील की कधी पोहोचतील हे न पाहता माओवादी पोलीस पोहोचतील हे गृहीत धरून त्या ठिकाणी अँबुश लावण्याचा प्रयत्न करतात आणि आज तसाच अँबुश माओवाद्यांनी या ठिकाणी लावला असं म्हणू शकतो. कारण हा जो पुराडा कुरखेडा मार्ग आहे या मार्गावर जांभूळखेडाजवळ हा जो एक लहान पूल आहे या पुलाच्या ठिकाणी माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोटकं पेरून ठेवली होती आणि सकाळी जेव्हा जाळपोळ झाल्याची घटना, वाहनं जाळल्याची घटना बाहेर आली तेव्हा पोलीस त्या ठिकाणी एक पथक तर त्या ठिकाणी पोहोचलं होतं, मात्र दुसरं पथक त्या ठिकाणी येणार होतं आणि माओवाद्यांनी त्या ठिकाणी जो भूसुरुंग स्फोट लावून ठेवला होता त्यामध्ये एका खासगी वाहनात कुरखेड्यावरून जवान निघाले होते आणि हे जवान जेव्हा 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्या ठिकाणी पोहोचले तर दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी हा स्फोट घडवला. हा स्फोट इतका भयानक होता की वाहनाच्या अक्षरशः चिंधड्या उडालेल्या आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामध्ये जवान शहीद झालेले. आता आकड्याबाबत नेमकं संभ्रम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये 22च्या जवळपास जवान त्या वाहनात होते असं म्हटलं जात आहे. मग त्यामध्ये नेमके 15 जवान शहीद आहेत की जास्त आहेत हे अजून कोणी बोलायला तयार नाही. मात्र 15 जवान तर शहीद आहेतच आणि काही जवान अत्यंत गंभीर अवस्थेत आहे अशी माहिती सुद्धा एका सूत्रांनी दिलेली आहे. महेश, तू जर म्हणत असशील की आणखी काही जवान जे आहेत ते जखमी असण्याची भीती व्यक्त केली जाते. महेश, आम्ही तुझ्याकडे पुन्हा एकदा येणार आहोत पण आपल्याबरोबर ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया थेट. हेमंत महाजन सर, आपण पाहिलं दंतेवाडामध्ये एप्रिल महिन्यातच एक मोठा हल्ला माओवाद्यांनी घडवलेला होता. यामध्ये राजकीय नेत्यांना लक्ष करण्यात आलं होतं, सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा हा गडचिरोलीचा हल्ला झालाय. सगळी परिस्थिती जर पाहिली, दृश्य पाहिली तर तुम्हाला काय शक्यता वाटतात? असं आहे, जेव्हापासून देशामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तर तेव्हापासून नक्षलवाद्यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये 20हून जास्त ठिकाणी हल्ले केलेले आहेत. परंतु ते हल्ले लहान प्रकारचे असल्यामुळे त्याच्याकडे आपण फारसं लक्ष दिलं नाही. 20 हल्ले झालेले आहेत. लक्षात ठेवा, आजचाच पेपर वाचा, त्यांनी 50 किंवा 60 गाड्या गडचिरोलीमध्ये जाळलेल्या आहेत. परंतु जोपर्यंत मोठा हिंसाचार होत नाही तोपर्यंत तिकडे लक्ष दिलं जात नाही. मुख्य मुद्दा असा आहे की नक्षलवाद्यांची ताकद सध्या सुद्धा पुष्कळ आहे. त्यांची जे शस्त्रधारी आहेत त्यांची संख्या 2-2.5 हजाराच्या आसपास असावी. त्यांना आधुनिक शस्त्र त्यांच्याकडे आहेत. त्यांची गुप्तहेर माहिती चांगल्या प्रकारची आहे. त्यांना शहरामधून जे शहरी नक्षलवादी आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची मदत मिळते. तर त्याच्यामुळे हा जो नक्षलवाद आहे हा अनेक वर्ष चालणार आहे आणि जर हा संपवायचा असेल तर याकरता हे जे 5-6 राज्य जिथे हा पसरलेला आहे, खास तर हा
आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. याच्याशिवाय छत्तीसगडमध्ये आहे, झारखंडमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, ओरिसामध्ये आहे आणि ओरिसा आणि बंगालच्या जो कॉमन एरिया तिथे सरंदा नावाचं जंगल आहे तिथे तो पसरलेला आहे. बरोबर. ब्रिगेडियर हेमंत महाजन सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, हा सगळा माओवादग्रस्त भाग आहे आणि तुम्ही जसा उल्लेख केलात आता की निवडणुकीच्या काळामध्येच छोटे मोठे असे 20 हल्ले झालेले आहेत. महाराष्ट्रातलं 4थ्या टप्प्यापर्यंतचं मतदान सगळं संपलं आणि यानंतर माओवाद्यांनी गडचिरोलीला लक्ष केलं, याचं कारण तुम्हाला काय वाटतं? असं आहे, ते पाळीपाळीने वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करतात. आता उदाहरणार्थ त्यांनी छत्तीसगडमध्ये हल्ला केला तर तिथे हल्ला झाला की तिथली पोलीस यंत्रणा थोडी आक्रमक कारवाई सुरू करते. मग तिथे कशाला पंगा घ्यायचा म्हणून मग ते जातात ओरिसामध्ये. मग ओरिसातनं हल्ला झाला की तिकडनं ते जास्त सावध झाले की मग यायचं महाराष्ट्रामध्ये. म्हणजे जिथे जसा खो खोचा खेळ असतो त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करतात. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या जी सुरक्षा एजन्सी असतात त्या तिथे सावध होऊन थोडा आक्रमक व्हायचा प्रयत्न करतात तर ते तिकडनं निघून जातात. आणि असं आहे की आपण हे नुसतं महाराष्ट्रापुरतं बघतो आहे, परंतु ते सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचा हिंसाचार करतात. कुठे कधी जास्त कुठे कमी एवढंच बघतं. तर त्याच्यामुळे याच्याकडे एकत्रितरित्या आपण बघायला पाहिजे की हा एक मोठा धोका आहे. जोपर्यंत देश पूर्ण एकत्र येत नाही तोपर्यंत हा धोका संपणं हे शक्य नाही. तुम्हाला मी थोडक्यातच सांगतो, आता सगळ्या राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे जाहीर केलेले आहेत. आपल्या रिसर्च टीमला काम द्या की कुठल्या राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही नक्षलवादाविरुद्ध काय करू हे सांगितलेलं आहे. फक्त एकच राजकीय पक्ष आहे ज्यांनी नक्षलवादाचा आम्ही निपात करू असं म्हटलेलं आहे. बाकी कुठल्याही राजकीय पक्षाची हिंमत झालेली नाहीये हे म्हणण्याची की आम्ही नक्षलवादीचं काही करू. आता सगळ्यांचे जाहीरनामे याच्यावरती आहेत. बरोबर आहे. ब्रिगेडियर हेमंत महाजन सर, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. हा धोका फक्त महाराष्ट्रापुरता, फक्त छत्तीसगडपुरता नाही, पूर्ण देशातल्या ज्या माओवादग्रस्त भागामध्येच हा धोका आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आता आपल्या बरोबर आहेत. सर, हा हल्ला जो झालाय अतिशय भीषण असा हल्ला आहे. यामध्ये 15 जवान शहीद झालेत, एका ड्रायव्हरचा मृत्यू ओढवलेला आहे आणि आणखीही काही जवान जखमी असण्याची भीती व्यक्त केली जाते. काय तपशील सांगता येईल? हे सर्व आमचे क्विक रिस्पॉन्स टीम असते, QRT म्हणतात त्याला, त्याचे जवान होते आणि युजली अशा मोमेंट्स असतात त्या सिक्रेटली केल्या जातात आणि कशी याची इन्फॉर्मेशन लीक झाली हे मी सांगू शकणार नाही. परंतु अत्यंत दुर्दैवी असं या ठिकाणी आमचे 15 सैनिक शहीद झालेले आहे. एक सिव्हिलियन आहे, ड्रायव्हर आहे. त्याच्यामुळे हे मला तर असं वाटतं की नक्षलवादाचा अंत आता जवळ आलेला आहे आणि जे नक्षलवादाचा पुरस्कार करतात त्यांनी सुद्धा याचा विचार आता करण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेला म्हणतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये नक्षलवादाला तो कुठल्याही भागामध्ये असला तरी थारा दिला जाता कामा नये. हे युद्ध आहे आणि युद्धामध्ये आमच्या शहीद झालेल्या प्रत्येक जवानांचा जे आज रक्त सांडलेलं आहे त्याचं उत्तर हे फक्त त्यांच्याशी युद्ध करून होऊ शकतं आणि ते युद्ध आमचे त्या ठिकाणचे जे जवान आहेत, अतिशय उत्कृष्ट असे आमचे पोलीस दलाचे कर्मचारी आहेत, 360 आहेत, CRTचे आहेत, CRP आहेत आणि हे अधिक तीव्र होईल आता. आणि माझी खात्री आहे की जोपर्यंत शेवटचा नक्षलवादी त्या भूमीवरून हुसकावून लावला जात नाही तोपर्यंत ही कारवाई आता थांबणार नाही. बरोबर आहे सर, अतिशय तीव्र स्वरूपाची कारवाई करायला हवी आहे. पण ह्या हल्ल्याबद्दल आणखी काही माहिती आली आहे का? कारण हे जे जवान होते हे खासगी वाहनाने जात होते असाही एक अंदाज व्यक्त केला जातोय. नेमकं काय घडलं? एक असं असतं की ह्या मोमेंट्स सिक्रेटली केल्या जातात, त्याच्याबद्दल जास्त बोलणं योग्य होणार नाही. परंतु ही मोमेंट नेमकी कळली कशी हा सुद्धा भाग आहेच त्याच्यातला आणि मग त्याच्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. परंतु याची आता किंमत कुठल्याही परिस्थितीत जे आमचे शहीद जवान झालेले आहेत प्रत्येक अनमोल असे ते आमचे सैनिक आहेत आणि नागरिक असले तरी त्यांच्या जीवाचं महत्व आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की एक वेगळी स्ट्रॅटेजी आम्हाला ह्या भागात करायला लागेल. काही दिवसापूर्वीच माझी चर्चा 1-2 दिवसापूर्वी झालेली होती या संदर्भात की अधिक चांगली टेक्नॉलॉजी आपल्याला वापरायला लागेल आणि अशी टेक्नॉलॉजी की ज्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला हुडकून काढायला लागेल आणि त्याच्याशिवाय हे थांबणार नाही असं मला वाटतं. सर, निवडणुकीच्या काळामध्ये छोटे मोठे असे 20 हल्ले झाले. आपल्याला दंतेवाडाचा हल्ला तर आत्ता नुकताच झालेला आहे ज्यामध्ये भाजपच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं, आमदारांना लक्ष्य करण्यात आलं, सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात आलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये माओवाद विरोधी पथकं जी आहेत त्यांनी काही कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं होतं का?
नाही, हे आमचे कोमिंग ऑपरेशन नेहमीच चालू असतात, रुटीनचा आमचा भाग आहे. परंतु ज्यावेळेला आम्हाला जवान एकीकडून दुसरीकडे ट्रान्सफर होत असतात त्यावेळेला त्याची इन्फॉर्मेशन कशी लीक झाली हे शोधून काढायला लागेल. आणि असं ज्या बॉम्ब विरोधी आमच्या गाड्या असतात त्या आयडेंटिफाय होऊ शकतात. ते मी समजू शकतो की आमच्या रेग्युलर जे व्हेकल्स असतात ते आयडेंटिफाय होऊ शकतात, परंतु हे खासगी वाहन होतं आणि त्याच्यामुळे घडलेला प्रकार दुर्दैवी आम्हाला सगळ्यांना अतिशय दुःख आहे. आम्ही खरं तर आज 1 मे असल्यामुळे बहुतांश आम्ही सगळे मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये झेंडावंदनासाठी गेलेलो होतो 1 मेच्या कार्यक्रमासाठी. आणि त्यावेळेला हा सगळा दुर्दैवी प्रकार घडलेला. मी आता पुन्हा यायला निघालेलो आहे आणि उद्या कदाचित गडचिरोलीला जाऊन एकतर त्या शहीद झालेल्या जवानांना तर आदरांजली व्यक्त करणं हा एक भाग झाला, परंतु ही फॉर्मॅलिटी म्हणून असणार नाही. याचा निश्चितपणे त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही एवढंच मी आतापासून आपल्याला सांगतो. सर, एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर आता पुन्हा एकदा माओवाद विरोधी जी कारवाई आहे ती आणखीन तीव्र करावी लागेल, तातडीची कारवाई करावी लागेल. पण यावर एक तातडीचा लगेच काढण्यासारखा उपाय तुम्हाला काय वाटतो? एक असं सुद्धा आहे की टेक्नॉलॉजीज आणि सुद्धा डेव्हलप झालेल्या आहेत, त्याचा वापर करावा लागेल. आणि हे शेवटी युद्ध आहे आणि या युद्धामध्ये आमची बाजू सरस आहे, परंतु अशा तऱ्हेने जवानांचं आमचं शहीद होणं हे चटका लावून जाणार आहे. कारवाई अतिशय तीव्र केली जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. गेल्या 1.5 वर्षामध्ये चांगलं नियंत्रण हे दहशतवादावर नक्षलवाद्यांवर मिळालेलं होतं, परंतु त्यांचे सुद्धा त्यांना सपोर्ट करणारी लोक सुद्धा आहेत, जी त्या बाजूने बोलणारी सुद्धा लोक आहेत. शेवटी देशहित विरोधी आहे हे सगळं आणि हे आपण याचा विचार केला पाहिजे. शेवटी जी लोक सुशिक्षित आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे. आणि ही जी वृत्तीच आहे आणि ह्या ज्या प्रवृत्ती आहेत समाजातल्या या त्या मग शहरामध्ये असून दे किंवा फील्डवर असून दे, या खेचून काढणं हा त्याच्यावर इलाज आहे. कारण राष्ट्रविरोधी शक्ती या आपल्या राष्ट्रामध्ये असणं हेच मुळात विघातक असतं आणि ह्या विघातक प्रवृत्ती मुळापासून खेचून काढल्या पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि शासन म्हणून सुद्धा मला वाटतं की कोणी सिम्पथाईज करण्यासारख्या ह्या प्रवृत्ती नाही आहेत. खरं तर याचा निषेध सर्व स्तरावरून झाला पाहिजे आणि अशा प्रवृत्तींना कोणीही स्थान देता कामा नये. अनेक ठिकाणी मला दिसतं की डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचं ग्लॅमराईज करण्याचा जो प्रयत्न केला जातो हे सगळे हिंसक आहे, ते राष्ट्राचे विरोधी आहेत. यांना त्यांच्या विरुद्ध युद्ध करून यांना संपवणं हाच ह्याच्यावरचा इलाज आहे. आणि हे युद्ध केवळ बॅटल फील्डवरच आम्ही करू शकतो, परंतु जे विचाराचं युद्ध आहे हे सुद्धा झालं पाहिजे यांच्या विरुद्ध. आणि ही एक विचारधारा आहे ती या भूमीवर असता कामा नये असं मला वाटतं. सर, आणखीन एक प्रश्न असा येतो की दंतेवाडामध्ये आता भीषण हल्ला झाला, त्याबरोबरच गडचिरोलीमध्ये सुद्धा माओवादग्रस्त हा पूर्ण भाग आहे आणि जेव्हा जेव्हा मतदान होतं, निवडणुका असतात, तेव्हा तेव्हा तर विशेष काळजी घेतली जाते. असा काही हल्ला होणार असा गुप्तचर यंत्रणांचा अहवाल तुमच्याकडे आला होता का? हॅलो हॅलो सर, माझा आवाज येतोय? आवाज करतोय, एअरपोर्ट मी परत यायला निघालोय. बरोबर. तर त्याच्यामुळे आपल्याला कदाचित ते बरोबर हो. जसं आता गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज सगळे राजकीय नेते आपापल्या जिल्ह्यामध्ये ध्वजारोहणासाठी गेलेले होते आणि गडचिरोलीमध्ये हा भीषण हल्ला झाल्यानंतर आता सगळ्याच सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. गडचिरोलीमधल्या जांभूरखेडा भागामध्ये हा हल्ला झालेला आहे आणि शीघ्र कृती दलाचे जे जवान आहेत त्यांना लक्ष्य करण्यात आलं, भूसुरुंग पेरण्यात आलेले होते आणि यामध्ये 15 जवान शहीद झालेले आहेत. एक गाडीचा चालक आहे तो मृत्युमुखी पडला आणि आमचा प्रतिनिधी महेश तिवारींनी जसं आपल्याला सांगितलं की यामध्ये आणखीही काही जवान जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. गडचिरोलीमधला हा असा जांभूरखेडाचा हा अत्यंत दुर्गम असा भाग आहे आणि इथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग पेरलेले होते. या जवानांचं बलिदान जे आहे ते व्यर्थ जाणार नाही. माओवादाविरुद्धचं जे युद्ध आहे हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, तर 6 राज्यांमध्ये जो माओवादग्रस्त भाग आहे तिथे हे युद्ध करावं लागेल. आणखी तीव्र स्वरूपाची कारवाई माओवाद्यांच्या विरोधात करावी लागेल असं सरकारचे मंत्री आपल्याला सांगतायत. हल्ल्याविरोधी तीव्र कारवाई तर करणारच आहेत आणि त्याशिवाय
गृहराज्यमंत्री या नात्यानं दीपक केसरकर असं म्हणाले की आम्ही गडचिरोलीमधल्या या हल्ला झालेल्या भागाची पाहणी सुद्धा करणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे। 4 टप्प्यांचं मतदान झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये जेव्हा मतदान झालं तेव्हा मतदानाला गावकऱ्यांनी माओवाद्यांच्या दहशतीला न जुमानता मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं होतं आणि माओवाद्यांना याच लोकशाही प्रक्रियेमध्ये खीळ घालायची असते। जसं ब्रिगेडियरांच्या गाड्या पेटवण्याचं काम केलं। साधारणतः गडचिरोली लोकसभेची निवडणूक त्या भागातील जनतेने मतदारांनी नक्षलवाद्यांनी आवाहन केल्यानंतर न जुमानता मतदान केलं आणि त्याचा राग नक्षलवाद्यांना मला वाटतं की या कारणाने त्यांनी या गाड्या पेटवण्याचं काम केलं। आणि आज जी घटना झाली ज्यामध्ये साधारणतः मी पोलीस विभागाकडून माहिती आता घेतली, पोलीस 15 जवान आणि 1 गाडीचा ड्रायव्हर हे या घटनेमध्ये शहीद झाल्याचे साधारणतः शंका आहे, कारण ती गाडी पूर्ण बॉम्ब लावून उडवण्यात आली आहे। या घटनेच्या संदर्भात मी स्वतः आता पोलीस महासंचालकाशीही चर्चा केली। देशामध्ये नक्षलवाद संपवणं ही काळाची गरज आहे। आज महाराष्ट्र दिन, एकीकडे आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करतोय, पुढच्या 23 मे पर्यंत अजून निवडणुकीच्या 3 फेऱ्या होणार आहेत आणि एकीकडे लोकशाहीच्या विजयासाठी मतदान केंद्रावर 2-2 तास क्यू मध्ये उभे राहून वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग हे मतदान करताय लोकशाहीच्या विजयासाठी, आणि दुसरीकडे नक्षलवादी लोक हा नक्षल विचार, हुकुमशाहीचा विचार, लाल रक्ताच्या क्रांतीचा विचार आणि या माध्यमातून आपल्या देशातली लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा जो प्रयत्न करताय, आज महाराष्ट्र दिनी जेव्हा ही घटना होत आहे तेव्हा निश्चितपणे ही आमच्यासाठी अतिशय चिंतेची बाब आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आज चर्चा करतोय, पण आपल्याला महाराष्ट्रातला हा नक्षलवाद कोणत्याही परिस्थितीत आपल्याला याचं समूळ उच्चाटन करणं हे आपल्यासाठी आव्हान आहे आणि हे आव्हान यशस्वीपणे आपल्याला पूर्ण करण्याची आवश्यकता आहे। गडचिरोली जिल्हा मागास आहे, आदिवासी बहुल आहे, वन क्षेत्र बहुल आहे आणि यामध्ये या वातावरणाच्या मागासपणाचा फायदा घेऊन मुठभर लोकांना हाताशी घेऊन लोकशाही संपवण्याचा हा जो प्रयत्न होतो आहे याचं चिंतन करून आम्हा सर्वांना एकत्रितपणे राजकीय अभिनिवेशाच्या बाहेर जाऊन सर्व पक्षांना एकत्र येऊन अतिशय शक्तीने हा लढा द्यावा लागला। आपण पाहिलं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या हल्ल्याबद्दल विस्तृत अशी अधिकृत माहिती आपल्याला दिलेली आहे। आपण ही दृश्य जी बघतोय ती गडचिरोलीमधल्या जांभूरखेडामधली आहेत आणि जिथे माओवाद्यांनी हा स्फोट घडवला, या भीषण स्फोटामुळे जवानांच्या गाडीचे शेकडो तुकडे झाले। आपल्याला आधी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अशा वेळेस जेव्हा माओवादग्रस्त भागामध्ये जवानांना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेलं जातं किंवा दहशतवादी हल्ल्यांचा धोका असतो, अशा ठिकाणी सिक्रेट मूव्हमेंट्स केल्या जातात। त्यामुळे हे जवान नेमके कोणत्या गाडीतून जात होते, ते कुठून कुठे चालले होते याबद्दलची माहिती अजून आपल्याला तितकीशी उघडपणे मिळालेली नाही। पण जवानांच्या हालचालीची जी माहिती आहे, गुप्त माहिती आहे, ही लीक कशी झाली, माओवाद्यांपर्यंत कशी पोहोचली हे शोधून काढू असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गडचिरोलीमध्ये याआधी सुद्धा अनेक वेळा माओवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य केलेलं आहे। भूसुरुंग पेरून स्फोट घडवायचा आणि त्यामध्ये जवानांना लक्ष्य करायचं अशी ही मॉडस ऑपरेंडी माओवाद्यांची आहे। आणि पूर्णपणे हा जो माओवादग्रस्त भाग आहे, बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये माओवाद्यांच्या या कारवाया सुरू असतात। एका ठिकाणी हल्ला करायचा, तिथल्या सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या
की तिथे हल्ला न करता पुन्हा दुसरीकडे छापे घालायचे आणि दुसरीकडे स्फोट घडवून आणायचे, अशी ही जी माओवाद्यांची मोडस ऑपरेंडी आहे त्याचं समूळ उच्चाटन केल्याशिवाय हे माओवादी हल्ले थांबणार नाहीत, असं सगळ्याच सुरक्षा तज्ज्ञांचं, राजकीय नेत्यांचं मत आहे. आपल्याला माहिती आहे की पुलवामामध्ये सुद्धा CRPFच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला आणि यामध्ये आपण 40 जवानांना गमावलेलं होतं. आणि आता पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांवरचा हा सगळ्यात मोठा हल्ला गडचिरोलीचा जांभूरखेडामधला. आपण बघूया गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला या हल्ल्याबद्दल काय माहिती दिली. हे सर्व आमचे क्विक रिस्पॉन्स टीम असते, QRT म्हणतात त्याला, त्याचे जवान होते. आणि युजली अशा मोमेंट्स असतात ज्या सिक्रेटली केल्या जातात आणि कशी याची इन्फॉर्मेशन लीक झाली हे मी सांगू शकणार नाही. परंतु अत्यंत दुर्दैवी असं या ठिकाणी आमचे 15 सैनिक शहीद झालेले आहे, एक सिव्हिलियन आहे, ड्रायव्हर आहे. त्याच्यामुळे हे मला तर असं वाटतं की नक्षलवादाचा अंत आता जवळ आलेला आहे आणि जे नक्षलवादाचा पुरस्कार करतात त्यांनी सुद्धा याचा विचार आता करण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेला म्हणतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये नक्षलवादाला तो कुठल्याही भागामध्ये असला तरी थारा दिला जाता कामा नये. हे युद्ध आहे आणि युद्धामध्ये आमच्या शहीद झालेल्या प्रत्येक जवानांचा जे आज रक्त सांडलेलं आहे त्याचं उत्तर हे फक्त त्यांच्याशी युद्ध करून होऊ शकतं. आणि ते युद्ध आमचे त्या ठिकाणचे जे जवान आहेत, अतिशय उत्कृष्ट असे आमचे पोलीस दलाचे कर्मचारी आहेत, 360 आहेत, CRTचे आहेत, CRP आहेत आणि हे अधिक तीव्र होईल आता. आणि माझी खात्री आहे की जोपर्यंत शेवटचा नक्षलवादी त्या भूमीवर हुसकावून लावला जात नाही तोपर्यंत ही कारवाई आता थांबणार नाही. एक असं असतं की ह्या मोमेंट्स सिक्रेटली केल्या जातात, त्याच्याबद्दल जास्त बोलणं योग्य होणार नाही. परंतु ही मोमेंट नेमकी कळली कशी हा सुद्धा भाग आहेच त्याच्यातला. आणि मग त्याच्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. परंतु याची आता किंमत कुठल्याही परिस्थितीत जे आमचे शहीद जवान झालेले आहेत प्रत्येक अनमोल असे ते आमचे सैनिक आहेत आणि नागरिक असले तरी त्यांच्या जीवाचं महत्व आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की एक वेगळी स्ट्रॅटेजी आम्हाला ह्या भागात करायला लागेल. काही दिवसापूर्वीच माझी चर्चा 1-2 दिवसापूर्वी झालेली होती या संदर्भात की अधिक चांगली टेक्नॉलॉजी आपल्याला वापरायला लागेल आणि अशी टेक्नॉलॉजी की ज्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला हुडकून काढायला लागेल आणि त्याच्याशिवाय हे थांबणार नाही असं मला वाटतं. नाही, हे आमचे कोमिक ऑपरेशन नेहमीच चालू असतात, रुटीनचा आमचा भाग आहे. परंतु ज्यावेळेला आम्हाला जवान एकीकडून दुसरीकडे ट्रान्सफर होत असतात त्यावेळेला त्याची इन्फॉर्मेशन कशी लीक झाली हे शोधून काढायला लागेल. आणि असं ज्या बॉम्ब विरोधी आमच्या गाड्या असतात त्या आयडेंटिफाय होऊ शकतात. ते मी समजू शकतो की आमच्या रेग्युलर जे व्हेकल्स असतात ते आयडेंटिफाय होऊ शकतात. परंतु हे खासगी वाहन होतं आणि त्याच्यामुळे घडलेला प्रकार दुर्दैवी आम्हाला सगळ्यांना अतिशय दुःख आहे. आम्ही खरं तर आज 1 मे असल्यामुळे बहुतांश आम्ही सगळे मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये झेंडावंदनासाठी गेलेलो होतो 1 मेच्या कार्यक्रमासाठी. आणि त्यावेळेला हा सगळा दुर्दैवी प्रकार घडलेला. मी आता पुन्हा यायला निघालेलो आहे आणि उद्या कदाचित गडचिरोलीला जाऊन एकतर त्या शहीद झालेल्या जवानांना तर आदरांजली व्यक्त करणं हा एक भाग झाला. परंतु ही फॉर्मॅलिटी म्हणून असणार नाही. याचा निश्चितपणे त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही एवढंच मी आतापासून आपल्याला सांगतो. एक असं सुद्धा आहे की टेक्नॉलॉजीज आणि सुद्धा डेव्हलप झालेल्या आहेत त्याचा वापर करावा लागेल. आणि हे शेवटी युद्ध आहे आणि या युद्धामध्ये आमची बाजू सरस आहे. परंतु अशा तऱ्हेने जवानांचं आमचं शहीद होणं हे चटका लावून जाणार आहे. कारवाई अतिशय तीव्र केली जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रसंगाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. गेल्या 1.5 वर्षामध्ये चांगलं नियंत्रण हे दहशतवादावर नक्षलवाद्यांवर मिळालेलं होतं. परंतु त्यांचे सुद्धा त्यांना सपोर्ट करणारी लोक सुद्धा आहेत की त्या बाजूने बोलणारी सुद्धा लोक आहेत. शेवटी देशहित विरोधी आहे हे सगळं आणि हे आपण याचा विचार केला पाहिजे. शेवटी जी लोक सुशिक्षित आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे. आणि ही जी वृत्तीच आहे आणि ह्या ज्या प्रवृत्ती आहेत समाजातल्या या त्या मग शहरामध्ये असून दे किंवा फील्डवर असून दे ह्या खेचून काढणं हा त्याच्यावर इलाज आहे. कारण राष्ट्रविरोधी शक्ती या आपल्या राष्ट्रामध्ये असणं हेच मुळात विघातक असतं आणि ह्या विघातक प्रवृत्ती मुळापासून खेचून काढल्या पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि
शासन म्हणून सुद्धा मला वाटतं की कोणी सिम्पथाईज करण्यासारख्या ह्या प्रवृत्ती नाही आहेत. खरंय. खरं तर याचा निषेध सर्व स्तरावरून झाला पाहिजे आणि अशा प्रवृत्तींना कोणी स्थान देता कामा नये. अनेक ठिकाणी मला दिसतं की डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचं ग्लॅमराईज करण्याचा जो प्रयत्न केला जातो, हे सगळे हिंसक आहेत, ते राष्ट्राचे विरोधी आहेत. यांना त्यांच्या विरुद्ध युद्ध करून यांना संपवणं हाच ह्याच्यावरचा इलाज आहे. आणि हे युद्ध केवळ बॅटल फील्डवरच आम्ही करू शकतो, परंतु जे विचाराचं युद्ध आहे हे सुद्धा झालं पाहिजे यांच्या विरुद्ध. आणि ही एक विचारधारा आहे की या